शुभविवाह या मालिकेच्या 16 ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये आता भूमी आणि आकाशला गुड न्यूज तर मिळाले, पण ही गुड न्यूज द्विगुणित होण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे ते म्हणजे भूमी आणि आकाशच्या आयुष्यात येणारी 2 जुळी मुलं. हो, कारण एकच नाही तर भूमी जुळ्या मुलांची आई होणार आहे आणि याच्यामध्ये आता द्विगुणित झालेला हा आनंद आणि रागिणीच्या इतका मोठा जोरदार बसणार आहे की या सगळ्यामध्ये आकाशने जी केस रिओपन केलेली आहे त्या केस रिओपन मध्ये सुद्धा खूप मोठा ब्रेक थ्रू मिळत रागिणीचा पर्दाफाश होणार आहे. इकडे आता आजी देवासमोर साखर ठेवते आणि आज दसऱ्याच्या दिवसाला आमच्या आयुष्यामध्ये जो काही तू आनंद आणलास ना त्या आनंदाला खरंच पारावार नाहीये असं म्हणत रागिणी तोंड गोड कर, तर रागिणी म्हणते आई कसलं माझं तोंड कडू झालंय असं म्हणत इकडे आता रागिणी सांगायला लागते की माझं कडू तोंड आहे. यावरती आजी म्हणते अगं कडू तोंड व्हायला झालंय तरी काय. यावरती रागिणी म्हणते आई तुला काय सांगू, अगं शुगर वाढले ना माझी असं म्हणत रागिणी तो विषय पालटण्याचा विचार करते. आजी म्हणते असू दे ग, एक साखरेचा कण घे, एका साखरेच्या कणाने काही होत नाही असं म्हणत आजी तिला साखरेचा एक कण खाऊ घालते. त्यानंतर मग मात्र रागिणी आता इकडे दोघांकडे पाहते. त्यावरती अभिजित म्हणतो अगं खरंच मला तर मी पौर्णिमाला म्हणतच होतो, मी पौर्णिमाला सांगत होतो की या सगळ्यामध्ये आज आपल्या दसऱ्याला काहीतरी आनंदाची बातमी येणार आहे, पण ही आनंदाची बातमी इतकी मोठी असेल ना खरंच मला वाटलं नव्हतं. यावरती आजी रागिणीला मिठी मारते आणि या दोघांचं पण अभिनंदन करते. तुमच्या सुद्धा दोघांचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही दोघं जण सुद्धा काका आणि काकू बनणार आहात असं म्हणत आजी दोघांचं अभिनंदन करते. इकडे आता रागिणी खूप चिडलेली असते. रागिणी विचार करत असते काय करायचं म्हणजे या सगळ्या. आता इकडे लगेचच पौर्णिमा म्हणते आजी तुमच्या पायाला मुंग्या आल्या असतील ना, बसून घ्या. त्यावरती आजी म्हणते रागिणी अगं ये तू पण ये असं म्हणत आता इकडे आजी सांगायला लागते आज इतक्या वर्षानंतर आकाशनंतर या घरामध्ये छोटी पावलं दुडू धावणार आहेत. रागिणीचा मात्र हे ऐकण्याचा मूड नसतो. रागिणी म्हणते आई मी जरा आले असं म्हणत असतानाच तिकडे टीव्ही वरती एक प्रवचन चालू असतं. त्या प्रवचनामध्ये गुरुजी सांगत असतात खरं सांगायचं तर आता मात्र देवकीचा 8वा पुत्र हा कंसाचा विनाश करण्यासाठी आलेला असतो आणि या सगळ्यामध्ये कंसाचा विनाश होणार असतो. हे सगळं ऐकल्यावरती रागिणीचा चेहरा पडतो आणि रागिणीचा पडलेला चेहरा पाहून आता मात्र इकडे पौर्णिमा ओरडायला लागते आई काय आहे हे सगळं, म्हणजे तुम्हाला हे प्रवचन ऐकताना तुमचा भूतकाळ ऐकल्याचा भास झाला की काय असं म्हणत ती रागिणीला चांगलीच डिवचत असते. रागिणी तिकडून निघून जाते. तोपर्यंत आकाश इकडे भूमीकडे येतो. आकाश भूमीकडे येत म्हणतो भूमी खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला इतका आनंद झालेला आहे ना असं म्हणत तो आता सांगतो ए टूटू तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये आता आपल्या फॅमिलीत एका मेंबरची एंट्री होणार आहे आणि हा मेंबर आपल्या फॅमिलीमध्ये एंटर करणार आहे आणि तो पण अगदी तुझ्यासारखा इतकुसा असणार आहे. आता आपल्याला एक छोटासा बाळ येणार आहे असं म्हणत तो टूटूला सांगत असतो. पण त्यावरती भूमी चिडते आणि सांगते टूटू मी बोलत नाहीये, मी रागावलेली आहे. म्हणजे आता माझा निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी या बाळाच्या येण्याची चाहूल लागण्याची गरज होती का. माझ्यावरती किती रागवला होता हा, मी त्याला समजवण्याचा किती प्रयत्न केला तरी सुद्धा माझ्यावरचा राग काही याचा कमी झालाच नव्हता. यावरती आकाश म्हणतो ऐक ना भूमी, म्हणजे झालं गेलं ते सगळं सोडून दे ना, खरंच मी चुकलो. यावरती भूमी म्हणते काही नाही, मी तुला किती मनवण्याचा प्रयत्न केलास, आता मी तुझ्याशी बोलणारच नाहीये. आता तुला या सगळ्यामध्ये प्रायचित्त घ्यायला लागेल आणि प्रायचित्त घेतल्यावरती आता मात्र तुला प्रायचित्त घ्यावंच लागेल. यावरती आकाश म्हणतो तू सांग ना, जे काही तू सांगशील ते प्रायचित्त घ्यायला मी तयार आहे असं म्हणत आकाश प्रायचित्त घ्यायला तयार असतो. पण भूमी मात्र ऐकायला तयार नसते. भूमी आकाश सोबत काही बोलायला तयारच नसते. त्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे, तुला मला प्रायचित्त द्यायचं नाहीये तर माझं मीच प्रायचित्त घेतो असं म्हणत आकाश भूमीचा एक गोड किस घेतो आणि आता भूमी चक्क लाजते. आकाश म्हणतो काय झालं भूमी, तू इतके का लाजलेली आहेस, हे प्रायचित्त पुरेसं नाहीये का,
तर मी आता अजून एक प्रायश्चित्त घेतो, असं म्हणत आकाश दुसऱ्या बाजूला किस करणार. त्यावरती भूमी म्हणते, बाद झालं, तुझं प्रायश्चित्त माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे, असं म्हणत भूमी आकाशला थोडीशी दरडावते. त्यावरती आकाश म्हणतो, हे ग काय भूमी तुझं, म्हणजे तुझं वागणं मला काहीच कळत नाहीये, तू असं कसं वागतीयस. यावरती आता आपण हे सगळं झालं गेलं विसरून जाऊया. येणाऱ्या बाळाच्या चाहूल लागल्यामुळे आता आपल्या आयुष्यामध्ये खूप आनंद आलेला आहे. म्हणजे खरं सांगू का, तर आतापर्यंत आपण दोघं नवरा बायको होतो, पण बाळाच्या येण्याने बघ ना, सगळ्या गोष्टी किती किती बदलून गेल्या. बाळाच्या येण्यामुळे सगळ्या गोष्टी अशा बदललेल्या आहेत ना, की या सगळ्यामध्ये आता आपल्याला एकमेकांसोबत भांडून सुद्धा चालणार नाहीये बरं का. मी तुझ्यावरती आतापर्यंत जे काही रागवलो ते सगळं विसरून जा. आता एका नव्या ह्याने आपण जोडले जाणार आहोत आणि पुन्हा आपल्यामध्ये एकसंगता आणण्यासाठी हे आपलं बाळ आलेलं आहे. तुला खरं सांगू भूमी, तर या सगळ्यामध्ये ना माझी अवस्था अशी झालेली आहे ना, की मला माझा आनंद सांगता सुद्धा येत नाही. माझा आनंद मला आता व्यक्त सुद्धा करता येत नाहीये आणि या सगळ्यामध्ये मी खूप चुकलो. या सगळ्याची मला तुला माफी सुद्धा मागायची आहे. भूमी म्हणते, आकाश झालं गेलं ते सगळं मी विसरून गेलेली आहे आणि तू सुद्धा यापुढे माझ्यावरती पुन्हा कधी असं वागू नकोस. आकाश म्हणतो, अजिबात नाही, मी एक वेळ माझ्या बायकोवरती रागवू शकतो, पण माझ्या होणाऱ्या बाळाच्या आईवरती मी अजिबात रागवू शकत नाही, असं म्हणत इकडे आता आकाश भूमीला जवळ घेतो आणि घे, आता या सगळ्याचं प्रायश्चित्त मी करणार म्हणजे करणारच, असं म्हणत आकाश आता प्रायश्चित्त करण्यासाठी या सगळ्यामध्ये उठाबशा काढायला लागतो. आकाश ज्या वेळेला उठाबशा काढायला लागतो त्यावेळेला भूमी म्हणते, आकाश काय आहे हे सगळं करण्याची गरज नाहीये. यावरती भूमी सांगते, अजिबात नाही आकाश, हे सगळं करण्याची गरज आहे. यावरती आता मात्र आकाश पात्र सांगत असतो, मी चुकलोय की नाही, मी जर का चुकलोय तर त्याचं प्रायश्चित्त घ्यायलाच पाहिजे. मी माझ्या बाळाच्या आईला कधी दुखवू शकत नाही, असं म्हणत तो भूमीला मिठी मारतो. इकडे रागिणीचा जळफळाट होत असतो. रागिणी खूप चिडलेली असते आणि काय आहे हे सगळं घडलंय, म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आता हा मला आकाशच भारी होता, आकाशलाच या सगळ्यामध्ये मी आता घराबाहेर काढायला मारायला प्रयत्न करत होते, तर आकाश भूमी हे दोघं जण कमी होते, म्हणून या घरामध्ये आकाशच्या वारसाची एंट्री झालेली आहे. आकाशचा वारस या घरात येणार आहे आणि या सगळ्यामुळे मला मात्र आता या दोघांना निपटता हा तिसरा आणखी निपटायला कसं काय करू. यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमा म्हणायला लागते, मला तर काही कळतच नाहीये. आता तर आकाश भाऊजी आईंकडे बघतच नाहीयेत. कालपर्यंत आई 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 सारखं करणारे आज मात्र भूमी 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 भूमीच्याच बाजूला झाले, कारण भूमी आई होणार आहे ना. हे वाक्य ऐकल्यावरती रागिणीची तळपायाची आग मस्तकात जाते आणि रागिणी पौर्णिमाची मानगुटीच पकडते. पौर्णिमाची मानगुटी पकडून आता ती तिला म्हणते, अगं तू काय अख्ख्या घरभर एक वाटीभर मीठ घेऊन फिरत असतेस का. वाटीभर मीठ घेऊन इकडे तिकडे गोल गोल फिरत त्या वाटीभर मिठाला आता सासूला जखम झाली की चोळा, सासूला जखम झाली की चोळा, हेच करत असतेस का, असं म्हणत ती आता पौर्णिमाचं कान मिरगळते. काय करू असं तिला होतं. तोपर्यंत तिकडे आता अभिजित येतो आणि आई काय चाललंय तुझं, तू नको बरं हे असं काहीतरी करूस, तिच्या मनाला येईल ते ती बोलते, असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते, नाही या सगळ्यामध्ये मला आता डावपेच खेळायलाच पाहिजेत, काय खरं काय खोटं या गोष्टीचा शहानिशा मला करायलाच पाहिजे. असं म्हणत रागिणीला वाटत असतं की अजून खरंच भूमी प्रेग्नेंट आहे की नाही, पण तिला माहित नसतं की मातृत्वाचा खेळ करणारी भूमी ही कधीच असं काहीतरी मातृत्वाचा खेळ करणार नसते. असं विचार करत नसलेली रागिणी स्वतःच्याच डोक्याने विचार करत कदाचित भूमी नाटक करत असेल म्हणून आता बाहेर येते. तोपर्यंत आकाश आणि भूमी इकडे आता देवी आईच्या इकडे येतात. आकाश सांगत असतो, खरंच आई योगेश्वरी, आज तुझ्या कृपेने आम्ही दोघं जण आई बाबा होणार आहोत आणि आता तू सुद्धा आजी होणार आहेस. यावरती भूमी म्हणते, आकाश काय आहे हे सगळं. यावरती आकाश म्हणतो, मग काय, ती आपली देवी आई आहे तर या सगळ्यामध्ये ती आजी सुद्धा होणार आहे ना. यावरती भूमी म्हणते, आता आमच्या सोबत एक बोबड
बोबडं सुद्धा तुझ्यावरती कानावरती बोल पडणार आहे आणि हे बोबडे बोल ज्या वेळेला तुझ्या कानावरती पडून काही मागतील त्यावेळेला तू नक्कीच प्रसन्न होऊन त्या बोबड्या बोलांना तू ते हवे ते देशील असं म्हणत भूमी आणि आकाश आपल्या बाळाबद्दल बोलत असतात। आपल्या बाळासाठी उदंड आयुष्य, आपल्या बाळाच्या आयुष्यामध्ये खूप काही सगळं चांगलं घडू दे असं मागत असतात। तोपर्यंत रागिणी इकडे मनामध्ये द्वेष घेऊन आता आलेली असते। मनामध्ये द्वेष घेऊन ती या सगळ्यामध्ये आकाश आणि भूमी यांच्याबद्दल सत्य जाणून घेण्यासाठी येत असते। तोपर्यंत आकाश म्हणतो मी ना आता खूप खुश आहे, खूप सारी मिठाई आणणार आहे आणि सगळीकडे मिठाई वाटणार आहे आणि ती मिठाई सुद्धा तुझ्या आवडीची बरं का, तुझ्या आवडीची जिलेबी, तुझ्या आवडीची जिलेबी आणून सगळ्यांना वाटणार असं म्हणत आकाश खूप खुश असतो। तोपर्यंत तिकडून रागिणी येते आणि त्यावरती आकाश म्हणतो खरंच आई मगाशी या सगळ्या गडबडीमध्ये तुझं अभिनंदन करायचं राहूनच गेलं आणि या सगळ्या गडबडीमध्ये तुझं अभिनंदन झालेलं नाही आहे, त्यामुळे तुझं खूप खूप अभिनंदन, तू आजी होणार आहेस ना असं म्हटल्यावरती आता जीवाच्या वरती आता रागिणी म्हणते हो खरंच आहे आकाश, तू कुठे बाहेर निघाला आहेस का? यावरती आकाश म्हणतो मी जरा बाहेर चाललो आहे, मी बाळाच्या आईच्या आवडीची मिठाई आणतोय जिलेबी आणि सगळ्यांना भरभरून जिलेबी वाटणार आहे असं म्हणत आता मात्र इकडे आकाश जिलेबी आणायला जात असताना रागिणी इकडे सांगते तू एक काम करशील का आकाश, याच्यामध्ये तू जिलेबी आण पण त्याआधी मला असं वाटते डॉक्टरांकडे जाऊन सगळ्या भूमीच्या टेस्ट करून ये असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो हो तू काळजी करू नकोस आत्या, मी न उद्याचीच अपॉइंटमेंट घेतो आहे, भूमीच्या सगळ्या काही ज्या आवश्यक आहेत त्या टेस्ट करून मी घेणार आहे, तू याच्यामध्ये काळजी करू नकोस। आणि आता असं म्हटल्यावरती इकडे आता तो सांगतो की आम्ही उद्या जाणार आहोत। हे म्हटल्यावरती रागिणीला असं वाटतं की नक्कीच या भूमीचं या सगळ्यामध्ये काहीतरी डाव असणार आहे असा ती विचार करते आणि त्याच वेळेला आकाश निघून गेल्यावरती इकडे आता भूमी म्हणते काय रागिणी आत्या तुम्हाला काय वाटतंय की या सगळ्यामध्ये मातृत्वाचा मी काही खेळ मांडलाय का? मी तुमच्यासारखी नाहीये हो, म्हणजे आता मी खोटं सगळं तयार करत नाही, ऍक्सिडेंट करायचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या गॅरेजवाल्याला खोटं हे करायचं हे सगळं माझ्या ह्याच्यात नाही बरं का, म्हणजे हे सगळं तुम्ही जे काही करताय ना ते तुमचं हे असेल, मी मातृत्वाचा खेळ करणारी नाहीये। तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगते मी न खोटं काहीही केलेलं नाहीये, डॉक्टरांना वगैरे हाताशी धरून या सगळ्यामध्ये मी खरोखरची प्रेग्नेंट आहे। यावरती रागिणीला अजूनच धक्का बसतो, तिला कुठेतरी एक आशा असते की या सगळ्यामध्ये भूमी खरोखरची प्रेग्नेंट नसेल आणि आपण कुठेतरी पुन्हा एकदा बाजी मारू, पण ही सुद्धा आशा तिची कोलमडून जाते आणि त्यावरती भूमी म्हणते आता या क्षणाला तुम्ही माझं खरं तर काहीच वाकडं करू शकत नाही, कारण किती काही झालं तरी मी आकाशच्या होणाऱ्या बाळाची आई आहे आणि या सगळ्यामुळे आकाशच्या होणाऱ्या बाळाची आई असल्यामुळे तो आता त्याच्या आईपेक्षा होणाऱ्या बाळाच्या आईला नक्कीच जास्त हे करणार ना असं म्हणत ती आता रागिणीला सांगते तुमचा आता काउंटडाऊन सुरू झालेला आहे, जो खेळ तुम्ही माझ्यावरती उलटवतात ना तो तुमच्यावरती उलटायची वेळ आली। पण रागिणीला याच्यावरती विश्वासच बसत नसतो की भूमी खरंच प्रेग्नेंट आहे आणि ती म्हणते असं कसं ग, म्हणजे या सगळ्या गडबडीमध्ये ज्या वेळेला तुला बरोबर गरज आहे प्रेग्नेंट होण्याची त्यावेळेला तू कशी काय प्रेग्नेंट झालीस? यावरती आता इकडे भूमी सांगते तुम्ही मला अंडर एस्टिमेट करताय ना इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही हे सगळं बोलून ना देवी आईला पण अंडर एस्टिमेट करताय। तुम्ही देवी आईला अंडर एस्टिमेट करू नका, कारण या सगळ्यामध्ये देवी आई कधी कुठे कसा काय चमत्कार करेल ना याची तुम्हाला कल्पना नाहीये, त्यामुळे या सगळ्यामध्ये देवी आईला अंडर एस्टिमेट करणं सोडा, कारण देवी आईने तिचा चमत्कार क्षणात दाखवलेला आहे आणि आता तुमचं बरोबर सगळीकडे कारस्थान फुटणार तर आहेच, पण याच्यापेक्षा सुद्धा मोठे मोठे धमाके होणार आहेत असं म्हणत इकडे आता भूमीने रागिणीला असं काही चितपट केलेलं असतं की रागिणीकडे आता मात्र बोलायला पण काही नसतं आणि सहन करायला पण काही नसतं। मग मात्र रागिणी विचार करते नाही या भूमीची मस्ती जरा जास्तच वाढली, या भूमीची मस्ती मला जिरवायलाच पाहिजे, म्हणजे ही जर का खरंच प्रेग्नेंट आहे तर हिने हिच्या बाळाला
म्हणजे ह्या जगामध्ये यांचा वारस येण्याच्या आधीच मला काहीतरी करायला पाहिजे. जर यांचा वारस आल्यानंतर मी जर काही करायला गेले तर मात्र माझं काही खरं नाही. या कारणासाठी आत्ताच मला काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत रागिणी आता भूमीवरती चालून जाते. आणि आता ती विचार करते काहीही झालं तरी सुद्धा भूमीचं बाळ इकडे यायलाच नको. आणि मग ती भूमी रूम मध्ये जाणार. त्याच वेळेला आता मात्र ती भूमीच्या मागून जाते आणि आता भूमीला ढकलायचा प्रयत्न करते. आणि ढकलायचा प्रयत्न केल्यावरती मग मात्र भूमी पेटून उठते. इतकी पेटून उठते की रणरागिणीचं रूप घेत भूमी आता खूपच रागात असते. आणि रागात असलेली भूमी रागिणीला सांगते आतापर्यंत तुम्ही एका सुनेसोबत, एका बायकोसोबत आणि एका मुलीसोबत हे सगळं वागत होतात. पण आज मात्र आता तुम्ही जे काही करत आहात ना ते एका आईसोबत करत आहात. आणि ही आई गप्प बसणार नाहीये. आता या सगळ्यामध्ये भूमी गप्प बसणार नाही कारण ती होणाऱ्या बाळाची आता आई आहे. आणि त्यामुळे तुम्ही आता मात्र माझ्याशी पंगा घ्यायचा प्रयत्न करू नका. ही आई पेटून उठेल आणि तुम्हाला पेटून लावेल असं म्हणत भूमीने रागिणीला रणरागिणीचं आता मात्र रूप दाखवलेलं असतं. रागिणी तिचा हा आता आविर्भाव बघत खूपच हादरते. आणि त्यामुळे रागिणी विचार करते नाही आत्ता हिच्या वाट्याला जाण्यात काही अर्थ नाहीये असं म्हणत रागिणी 2 पाऊल मागे घेते आणि आता ती गप्प बसते. तोपर्यंत आता मात्र भूमीने सांगितलेलं असतं, इशारा दिलेला असतो. त्याच वेळेला रागिणी हादरते पण तिची कारस्थानं काही आता ती मात्र कमी करत नाही. तोपर्यंत आकाश इकडे भूमीला घेऊन येतो आणि भूमीला काहीतरी सरप्राईज असतं. भूमी सांगत असते काय आहे आकाश सरप्राईज. यावरती आकाश भूमीला जे सरप्राईज दाखवतो ते बघून भूमी खुश होत नाही. कारण आकाशला भूमीसारखी गोड मुलगी हवी असते तर भूमीला आकाश सारखा गोड मुलगा हवा असतो. त्यावरती भूमी सांगते की मला मुलगा हवे. आकाश सांगतो मला मुलगी हवे. याचं दोघांचं भांडण सुरू होतं. त्यावरती आकाश म्हणतो या सगळ्यामध्ये आपल्या भांडणाचं एक सोल्युशन आहे. आपल्या दोघांच्याही मनातली इच्छा पूर्ण होऊ शकते. यावरती भूमी म्हणते ते कसं काय. त्यावरती मग मात्र आकाश म्हणतो आपल्याला जर जुळी झाली तर या सगळ्यामध्ये आपलं दोघांचंही हे पूर्ण होईल ना असं म्हणत आकाश आणि भूमी आता जुळ्या मुलांची न्यूज देऊन रागिणीला अजूनच खूप मोठा धमाका करणार असतात. त्यावरती इकडे दुसरा धमाका होतो ते म्हणजे कॉन्स्टेबल येतात. कॉन्स्टेबल आल्यावरती आकाश त्यांना भेटतो. त्यावरती कॉन्स्टेबल सांगायला लागतात खरं तर तुमची जी केस रिओपन झालेली आहे ना या रिओपन झालेल्या केसमध्ये एक ब्रेक थ्रू मिळालाय. एक गॅरेजवाला आहे आणि त्या गॅरेजवाल्याला काहीतरी बातमी आहे तो ट्रेस झालेला आहे. आपल्याला गॅरेजवाल्याकडून माहिती मिळू शकते. कदाचित ज्या गॅरेजवाल्याकडे तुम्ही कार दुरुस्तीला दिली असेल त्याने तुमचे ब्रेक फेल करून मग हा घातपात घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रागिणी हादरते कारण अचूक पॉइंटवरती गायकवाड इन्स्पेक्टरांनी आता मात्र हे सगळं शोधून काढलेलं असतं. रागिणीला आता हादरायला होतं.